व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या ITI मधील विविध अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे। सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना 26 जून पर्यंत अर्ज करता येणार असून प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। तसेच पहिली गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे। राज्यामध्ये 1007 ITI संस्था असून त्यामध्ये शासकीय 419 तर खासगी 588 संस्था आहेत। ITI च्या विविध अभ्यासक्रमांसाठी 15 मे पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 1,40,000हून अधिक विद्यार्थ्यांनी ITI च्या प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरले आहे। नोंदणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,25,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत। त्याचप्रमाणे 68,583 विद्यार्थ्यांनी ITI अभ्यासक्रमांचे पसंतीक्रम भरले आहे। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुरुवातीला फक्त नोंदणी वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना 20 जून पर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे। तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे। प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे। हरकती नोंदविल्यानंतर संचालनाकडून अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलैला 5 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे। यानंतर 9 जुलै रोजी पहिली निवड यादी जाहीर होणार आहे। पहिली प्रवेश फेरी 10 जुलैला होणार आहे। प्रवेश प्रक्रियेच्या नियमित 4 फेऱ्या आणि त्यानंतर संस्था स्तरावर समुपदेशन प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती येथील संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अधीनस्थ प्रभारी उपप्राचार्य संजय बोरोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी संजय बोरोडे, उपप्रमुख ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईद्वारे दरवर्षी ज्याप्रमाणे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे 15 मे 2025 ते 26 जून 2025 पर्यंत आणि त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे। भरलेला अर्ज जो आहे तो निश्चित करावा लागतो। जी डॉक्युमेंट्स किंवा जी माहिती भरली अर्जामध्ये ती प्रत्यक्षात कागदपत्रांच्या पुराव्यासह शासकीय तथा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन तो अर्ज निश्चित करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे। विकल्प सादर करणे हे 26 मे 2025 पासून 27 जून 2025 पर्यंत राहील। प्राथमिक गुणवत्ता यादी ही 30 जून 2025 ला प्रसिद्ध करण्यात येईल। गुणवत्ता यादीवर काही हरकती असल्यास, काही चुका झालेल्या असल्यास 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 पर्यंत हरकतीचे निवारण करून अंतिम गुणवत्ता यादी ही 3 जुलै 2025 ला प्रकाशित केली जाईल। पहिली प्रवेश फेरी निवड यादी ही 3 जुलै 2025 ला प्रकाशित केली जाईल व पहिली प्रवेश फेरी ही 10 जुलै 2025 ला सुरू होईल। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते। त्याकरिता प्रशिक्षणार्थ्यांना 500 रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते। सुसज्ज प्रयोगशाळा ह्या संस्थेमध्ये आहे आणि राज्यातील डिजिटल वाचनालय सुद्धा या संस्थेच्या आवारात आहे। प्रशस्त परिसर आहे, रम्य परिसर आहे आणि त्यासोबतच तज्ञ निदेशक वर्ग या संस्थेमध्ये आहे। प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही प्रकारे प्रशिक्षणामध्ये बाधा येऊ नये, नवीन उमेदवाराला प्रवेश घेण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी संस्थेमध्ये जागजागी फ्लेक्सवर माहिती पत्रक देण्यात आलेले आहेत। कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यांना खेडे भागातील असो, दूरचा असो, जर त्याला कुठल्याही यासंबंधी शंका असल्यास त्यांनी नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शासकीय कार्यालयाच्या वेळेत जाऊन माहिती घेऊ शकता। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।